देशामध्ये लोकसभा निवडणुकीला सुरुवात जी आहे ती 19 मे पासून झाली होती आणि अ, आजपर्यंत जे आहे ते 7व्या टप्प्यापर्यंतचं मतदान झालं. राज्यामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडल्याचं पाहायला मिळालं आणि मतमोजणी जी आहे ती आता 4 तारखेला होणार आहे आणि निवडणुकी झाल्यानंतर ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं, ते एक्झिट पोल आज येण्यास सुरुवात झालेली आहे. एक्झिट पोलचे आकडे आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळतायत. एक्झिट पोल महाराष्ट्रातली निवडणूक कशी होती आणि देशामध्ये नेमकं काय कोणाचं सरकार येईल, इंडिया आघाडी की एन-डी-ए मध्ये नेमकं कोणाचं जास्त प्राबल्य आपल्याला पाहायला मिळतंय, या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिजले सर आहेत. सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. एक्झिट पोलचे जे आतापर्यंतचे आपण आकडे बघितले तर या आकड्यांमध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडी सरस पाहायला मिळते. 25 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये दर्शवला जातोय. त्याविषयी आपण इथूनच चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार 3 वर्ष 2.5-1 वर्ष होतं आणि त्यानंतर गेले वर्षभर ह्या नवीन सरकारला फारसं स्थिर व्हायला संधी नाही मिळली होती. त्यानंतर भाजपनी यांचं सरकार तोडलं, हा जो एक नॅरेटिव्ह निर्माण करण्यात जो विरोधकांना यश आलं. आणि दुसरी गोष्ट की या तिघांची 3 सत्ता केंद्र आहेत. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार आहेत, मुंबईमध्ये ठाकरे आहेत, तर काँग्रेस विदर्भात आहे, तर मराठवाड्यात तिघही थोड्या थोड्या भागात आहेत. यामुळे तिघांनी आपापल्या भागातले मतदारसंघ निवडून निवडणुकीला उभारले आणि त्यांचे उमेदवार हे तुलनेनं फ्रेश आहेत. म्हणजे जसं यांचे आधीचे खासदार आहेत, त्यामुळे खासदारांविरुद्ध अँटी इन्कम्बन्सी होते. नंबर 2 की त्याच शिवसेने खासदारांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार आल्यामुळं आणि तिथं ठाकरे प्रचाराला आल्यामुळं भाजपच्या लोकांची साथ कितपत मिळेल याच्याबद्दल शंका होती. त्यामुळं 20च्या वर महाविकास आघाडी जाईल हे पहिल्यापासूनच वाटत होतं. ते 26-27 पर्यंत जातील असं दिसतंय. आता 25 प्लस एक अपक्ष म्हणजे बहुतेक ती सांगलीची जागा असावी, विशाल पाटलांची. त्यामुळे 26 विरुद्ध 22 हा जो आत्ताचा आकडा दिसतोय याच्यावर. एक्झिट पोल नुसार जर आपण बघितलं तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असं दाखवलं जातंय किंवा मिळालीच तर रायगडची एक जी जागा आहे सुनील तटकरेंची ती मिळेल असं दर्शवलं जातंय. प्रत्यक्षामध्ये काय स्थिती राहील? अजित पवारांचं अडचण अशी होती की जिथं राष्ट्रवादी होतं किंवा काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्रित ताकद होती तिथं शरद पवार हे नेते होते. अजित पवारांचे उमेदवार हे अजित पवारला निवडता आले नाहीत. म्हणजे अजित पवारांचे तटकरे आणि स्वतः त्यांची पत्नी हे 2 सोडले, तर आढळराव हे बाहेरचे उमेदवार आणले. त्याच पद्धतीनं अर्चना पाटील ह्या ज्या त्यांनी उस्मानाबादला आणल्या होत्या त्याही भाजपचे आमदार राणा जगजितसिंग यांचे पत्नी होते. ते शेवटच्या टप्प्यात हे 2 उमेदवार आले. त्यांचा 5वा तो होतं ते जानकर जे आले. यामुळं त्यांच्याकडे स्वतःही अजित पवारांचे उमेदवार एक तटकरे आणि ते स्वतः सोडले, तर तसं अजित पवारांकडे लोकसभेकडे स्वतःचे उमेदवार नव्हते. त्या तुलनेत राष्ट्रवादीचे स्वतःचे 2 खासदार त्यांनी रिंगणात उतरवले आणि शरद पवारांची हा जो पश्चिम महाराष्ट्रात ही जी पकड आहे किंवा त्यांनी जी शेवटच्या टप्प्यात जी उमेदवार निवडण्याची जी म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांना निवडलं किंवा या पद्धतीनं त्यांनी शाहू महाराजांना निवडणुकीला रिंगणात उतरण्यासाठी आणि हे तिन्ही पक्ष एकत्रित राहिले. तसं एकत्रित बांधणी या 3 पक्षाची पश्चिम महाराष्ट्रात झाली नाही. त्यामुळं अजित पवारांना तसं यश मिळण्याचं अवघडच वाटत होतं. तेच एक्झिट पोलमधनं दिसून येत आहे. पण सर आतापर्यंत जर आपण 3 निवडणुका पाहिल्या म्हणजे 2009, 2014 आणि 2019 याच्यामधला जो ट्रेंड राहिलाय तर त्याच्यामध्ये एक्झिट पोलचे आकडे काहीसे चुकल्याचं पाहायला मिळालं होतं. म्हणजे 2009ला जर आपण पाहिलं तर युपीएला 195 जागा मिळतील असं प्रमुख एक्झिट पोल जे आहेत ते दर्शवत होते. प्रत्यक्षामध्ये 262 जागा मिळाल्या होत्या. इंडियाला 185 जागा मिळतील असं दाखवलं जात होतं. तिथे 158 जागा मिळाल्या होत्या. लोकसभा नंतर 2014ला जर बघितलं तर युपीएला 105 मिळतील असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात मात्र मोदी लाट आणि हा सगळा फॅक्टर बघता 60च जागा युपीएला मिळाल्या होत्या आणि एनडीएला 283 मिळतील असं वाटलं होतं. प्रत्यक्षात एनडीए 336 पर्यंत पोहोचली होती. तर 2019ला 120 जागा युपीएला मिळतील असं एक्झिट पोल दर्शवत होते. तिथे 93 जागा युपीएला मिळाल्या होत्या. एनडीएला 306 सांगितल्या होत्या, पैकी 353 जागा इंडियाला मिळाल्या होत्या. 2024लाही असाच काहीसा ट्रेंड राहील एक्झिट पोल हे बऱ्यापैकी नंतर जरी घेत असले तरी एक माइंडसेट लोकांचा ठरलेला असतो. आणि एक्झिट पोल घेताना मी त्यातला काही तज्ज्ञ नाही, परंतु एक्झिट पोल घेताना आधीचं त्यांचं जे पोल त्यांनी घेतलेलं असतं त्याच्याशी ते मिक्स करतात आणि ते नंतर फायनल येतं. यात जर लक्षात घेतलं तर इलेक्शनमध्ये अनेक जे टप्पे असतात प्रचाराचे
त्यात प्रचाराचा जो अदृश्य टप्पा असतो तो शेवटच्या 2-3 दिवसातला असतो. आणि त्या 2 दिवसात साम दाम दंडभेद हा सगळा म्हणजे पक्षांतर्गत विरोधक ॲक्टिव्ह झालेले असतात. काही ठिकाणी आरोप होत असतात की आर्थिक व्यवहार चालू झालेत. मग अनेक ठिकाणी उमेदवार उपोषणाला बसतात, ते पैसे वाटप करतात, असे आरोप होत असतात. ह्याचा काही जिथं खूप जवळची लढत आहे अशा ठिकाणी काही जागा इकडं तिकडं होऊन जातात. आणि त्यामुळं एकदा एकाची वेव चालू झाली की त्या वेवच्या मागं आपण धावत असतो. आणि 10-12 लाखामधलं यांचं जे पोलचं प्रिडिक्शन घेतात हे एका मतदारसंघातले सॅम्पल 200, 250, 300, 1-2 हजार ह्याच्यावर काही फार सॅम्पल्स घेतली जातात. म्हणजे 1% अर्धा ते 1% याच्यावर हे एक्झिट पोलचं गणित बांधलं जातं. त्यामुळं जिथं खूप निकटच्या लढती आहेत अशा ठिकाणचे अंदाज चुकण्याची शक्यता असते. त्यानुसार ते प्लस मायनस 5-10% म्हणतात, तसं ते होऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये सर निवडणुकीच्या पूर्वी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा चर्चेला आला होता किंवा त्याच्यावरून बरंच मोठं रान महाराष्ट्रामध्ये उठलं गेलं. तर मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट जो आहे तो निवडणुकीवर कुठे पडलाय असं वाटतंय? मराठा आरक्षणाचा खरा मुद्दा होता तो मराठवाड्यात होता. विदर्भात मराठा आरक्षणाला तिथल्या मराठ्यांना ऑलरेडी ते ओबीसी बऱ्यापैकी तिकडं कुणबी असल्यामुळं त्यांना आरक्षण होतं. दोन्ही बाजूने की मराठा आरक्षणाला विरोध नाही असं जरी असलं तरी ओबीसी समाजाला असं वाटत होतं की हा आपल्यावर आक्रमण होत आहे. तो मात्र उघडपणे बोलत नव्हता, पण तो एक सुप्त त्यांच्यात वेव अशी होती की अरे हे आरक्षण आलं तर आपण अडचणीत येऊ. नंबर 2 जे शिंदे गटांनी किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा भाजपने आरक्षण दिलं आम्ही किंवा परवा जे झालं की आता सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावर जरांगेंनी कालच भाष्य केलं आहे. तर ह्यांनी आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं हे त्यांनी टोटल निवडणूक या प्रचारात कुठेही त्यांनी मांडलं नाही. यामुळे मराठा आरक्षणाचा सुप्त दोन्ही बाजून जो होता तो तोटा हा सत्तारूढ भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला झाल्याचं दिसतंय. फक्त तो किती प्रमाणात झाला किंवा नाही हा पुढचा मुद्दा येईल. पण आत्ता तरी तसं त्यांना काही फार फायदा त्या आंदोलनाचा त्यांना झाला नाही. पण जरांगेने पूर्ण न्यूट्रल म्हणजे स्वतःहून उघडपणे कुठलीही भूमिका त्यांनी मांडली नव्हती. आता ते विधानसभेला मात्र उभारणार असं त्यांनी आज काल जाहीर केलंय. त्यामुळे आता विधानसभेत आणखी काय काय बदल होतील ते बघावं लागेल. याचा महायुतीमध्ये जर आपण बघितलं तर भाजपच मोठा भाऊ ठरताना पाहायला मिळतोय. 28 पैकी 18 ते 19 जागा भाजपला मिळतील असं बोललं जातंय. तुलनेने शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवार गट असेल तितकासा एक्झिट पोलमध्ये किंवा निवडणुकीमध्ये प्रभाव पाडू शकला नाही अशा चर्चाही ग्राउंड रूटला देखील पाहायला मिळाल्या होत्या. आणि मतदारांमध्ये कुठेतरी पक्षफुटीमुळं एक संभ्रमावस्था निर्माण झाली अशी एक स्थिती बोलली जात होती. आपण जर घेतलं तर गेल्या 3-4 लढतीत गेल्या अनेक याला भाजप आणि शिवसेना एकत्रित लढलेलं आहे. त्यांनी आपापले मतदारसंघ वाटून घेतले होते. गेल्या निवडणुकीत जर आपण 2019ला बघितलं त्यांची जे 41 जागा आल्या त्या 23 जागा भाजपच्या आल्या. भाजप 25 जागा लढलं होतं. भाजपनी काय केलंय त्यांना 303च्या जागा देशात आहेत त्या आपल्या स्टेबल ठेवणं आणि त्यातनं 273 किंवा बहुमताजवळ जाणं एवढंच उद्दिष्ट ठेवलं होतं. त्यामुळे बिहार आणि महाराष्ट्र या 2 ठिकाणी जो वाद होईल असे सगळी चर्चा किंवा संपूर्ण जे बोलत होते. भाजपने दोन्ही ठिकाणी काय केलंय की विरोधक जे पक्ष आहेत मित्र पक्ष यांच्या लढती त्यांच्यात लावून दिल्या आणि भाजप जिथं स्वतः कोर जागा आहेत त्यावर लक्ष केंद्रित केलं. महाराष्ट्रात त्यांच्या 28 जागा जरी असल्या तरी गेल्या वेळी लढलेल्या 25च्या 25 जागा ते लढले. त्यामुळे त्यांची लढत ही काँग्रेस आणि यांच्याशी राष्ट्रवादी यांच्याशीच राहिली. शिवसेना थेट लढतीत आली नाही. त्यामुळे शिवसेनेचा काही मतंही त्यांना मिळवता आली आणि शिवसेनेची उर्वरित मतंही काँग्रेसकडे गेली का नाही यासाठी त्या काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादी उमेदवाराला झगडावं लागत होतं. यामुळे भाजपने स्वतःच्या जे 25 जागा आहेत त्या लढल्या आणि उर्वरित 20 जागा जर घेतल्या तर त्या 20 जागामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना विरुद्ध शिवसेना हीच लढाई राहिली आणि संपूर्ण लोकांचा फोकस मतदारांचा चर्चेचा हा त्या 20 जागावर राहिला. या 20 जागांमधल्या आता जर आपण एक्झिट पोल पाहिलं तर 4 जागा शिवसेनेच्या आहेत आणि यांच्या 0. त्यामुळे ज्या विरोधकांच्या ज्या 16 जागा येत आहेत ह्या सगळ्या ते उर्वरित जिथं शिवसेना गेल्यावेळी आली होती त्या भागातल्या आहेत. भाजपने स्वतःच्या ज्या जागा होत्या 23 + 2 25 त्या ठिकाणी मात्र आघाडी घेतलेली दिसते. त्या जागा 18 पर्यंत टिकवण्यात यश आहे असं ते एक्झिट पोलवरून दिसतंय. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या 4-5 त्यांनी गमावल्या जागा एवढं सोडलं आणि शिवसेने जागा सोडून द्याव्या लागल्या. 18 + 4 22 म्हणजे गेल्यावेळी त्यांचा आकडा स्वतःचा 23 होता. त्याच्या आसपास ते आता पोचतील असं त्यांनी दाखवून दिलं.
सर, उमेदवार ठरवताना जर आपण बघितलं तर महायुतीकडे काहीसा उमेदवार ठरवायला उशीर झाला आणि महायुतीने आपली एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपला जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आणि ते प्रचाराच्या तयारीलाही लागले होते. तर तो कुठेतरी उमेदवारांचा घोळ महाविकास आघाडीमध्ये न झाल्यामुळं एक्झिट पोलनुसार आता बघितलं तर महाविकास आघाडी आपल्याला पुढे पाहायला मिळते. तर या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी परिणाम झाला महाविकास आघाडीसाठी? नाही, ॲक्च्युली कसं होतं, पहिल्यांदाच महाराष्ट्रात इतकी घुसळण झाली होती राजकीयदृष्ट्या. त्यामुळं भाजपची इच्छा अशी होती की ते विनिंग उमेदवारच दिले पाहिजेत आणि त्या दृष्टीने त्यांचे सर्व्हे वगैरे सगळे चालू होते. शेवटच्या टप्प्यात एकनाथ शिंदे अडून बसले आणि त्यांची अडचण अशी होती की शिवसेनेने बघा खासदार गेले आणि त्यांना उमेदवारी मिळली नाही. हा जो विरोधकांचा आरोप हे करण्यासाठी मग भाजपने ती इलेक्शन त्यांच्यावर सोडून दिल्यासारखी झाली आणि शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात उमेदवारी मिळाली. पण शिंदे गटाची अडचण अशी होती की ते उमेदवार जे त्यांचे होते त्यांच्यामागे शिवसेनेचीही ताकद होती. ती शिवसेने 60-70% ताकद जर ठाकरेंवर गेली तर त्यांचे 20-30% मतं स्वतःची प्लस भाजपची काय मिळतील ती मिळतील एवढ्यावरच त्यांना लढावं लागत होतं आणि शिवसेनेच्या मागं काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक गठ्ठा राहिलं. यामुळं उद्धव ठाकरेंचं पारडं हे शिंदे यांचे शिवसेनेपेक्षा जड झालं आणि ह्या ज्या चार आपण जर अजित पवारांचा याच्यात घेतलं तर अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांनी एकही स्टेटमेंट केलं नव्हतं. त्यामुळे अजित पवारांचे जे 4 मतदारसंघ होते यामध्ये 2 मध्ये या पुणे जिल्ह्यातलेच ज्या मतदारसंघ आहेत त्यात एक तर त्यांच्या पत्नी उभारल्या, दुसरं आढळरावचं कनेक्शन थेट काही यांच्याशी नव्हतं, म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदारांशी वगैरे नव्हतं. त्यामुळं त्यांना तसं इलेक्शन एकत्र बांधणी करायलाच पहिले 10-12 दिवस गेले, तेवढ्यात कोल्हे पुढं निघून गेले होते. त्यामुळे 2-4 जागांमध्ये ह्या विरोधकांची अडचण अशी झाली की भाजपचं किती मतदान त्यांच्या पारड्यात आलं आहे त्यावर त्यांचं यश अवलंबून होतं आणि भाजपची या 20-22 मतदारसंघात तुलनेनं ताकद शिवसेनेपेक्षा कमी होती. त्यामुळं भाजपचे मित्रपक्ष अडचणीत आलेले दिसून येतात. 2 पक्ष महाराष्ट्रामध्ये 2019च्या निवडणुकीनंतर फुटले गेले आणि त्या कुठेतरी त्या पक्षफुटीचा ठाकरेंच्या बाजूने किंवा पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे, असं देखील बोललं जात होतं. या निवडणुकीमध्ये ही सहानुभूतीची लाट दिसली? नाही, या 2 महाराष्ट्रातले जे मोठे नेते ते बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि उर्वरित ह्याच्यात जर लोकनेते म्हटलं तर गोपीनाथ मुंडे यांचं नाव होतं. अशा याच्यामध्ये भाजपच्या दृष्टीने भाजपनी ज्या पद्धतीनं शिवसेना तोडली तोपर्यंत यांना बरं वाटत होतं. पण आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं होतं की हे गद्दार आहेत वगैरे. ती एक मोहीम चालली. सुप्रीम कोर्टातही किंवा निवडणूक आयोगाने शिवसेनेला एकनाथ शिंदे या बाजून निकाल दिला. खरं गोंधळ सुरू झाला तो अजित पवार फुटल्यानंतर. यामुळं शिवसेनेचा जो एकनाथ शिंदेचा गट आला आहे त्याच्यावर आधारे आपण महाराष्ट्रात जिंकू शकत नाही अशी भूमिका झाल्यामुळे शिंदे गटाचा उपयोग कमी आहे हे नॅरेशन स्वतःच भाजपच्यामुळं लोकांपुढं आलं. अजित पवार ज्यावेळी फुटले त्यामुळे शरद पवारांनी स्वतःचा पक्ष उभा करण्याची ताकद ठेवली. त्यामुळे शरद पवार आणि यांना ठाकरेंना हे पूर्णपणे लोकांमध्ये किंवा त्यांच्या केडरमध्ये सहानुभूती राहिली आणि त्याचा त्यांनी प्रचारात वापर केला. ॲक्च्युली कार्यकर्ते किती त्यांच्या बाजूनं आहेत आणि मतदार किती राहतील हे आता एक्झिट पोलमधनं दिसायला लागलं आहे की तसं यांच्या दोघांच्याही बाजूनं चांगले राहिलेले आहेत. 18-7-24 जागा त्यांच्या दृष्टीने एक्झिट पोलला दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये जर सर आपण बघितलं तर महायुतीनं जे 45+ स्वप्न ठेवलं होतं की मिशन 45 जे भाजपा किंवा मित्रपक्षाचे नेते त्यांचे म्हणत होते, तर ते स्वप्न कुठेतरी एक्झिट पोलमध्ये भंगल्याचं पाहायला मिळतंय. देशामध्ये जे 400 पारचा नारा भाजपाने दिलेला आहे तर तिथपर्यंत भाजपा पोहोचू शकतं? नाही, 2 मुद्दे जर आपण लक्षात घ्या की 45 पार हा त्यांनी आकडा जाहीर केला होता. आत्ता येणे गेल्या 3-4 निवडणुकात ते जाहीर करतात. प्रश्न कसा होता की पहिलं जे आले होते प्रिपोल जे येत होते सर्वे त्यात सुद्धा भाजप आणि त्यांचे मित्र महायुती मागं आहे असं दिसत होतं. महाराष्ट्रामध्ये राजकीय जर जडणघडण बघितली तर 10%च्या वर फ्लोटिंग मतदान नाही आहे. त्यामुळे मतदार आपले विचार किंवा एखादा पक्ष हा महाराष्ट्रात सोडत नाही. तो भाजपचा असला तर भाजपकडे राहतो, काँग्रेसचा असला काँग्रेसकडे राहतो. अशा पद्धतीने गेल्या 25-30 वर्षाची जी रचना महाराष्ट्रातली आहे ते फारसे इकडं तिकडं जात नाही. ते आपलं एकदा धरलेलं असतं. त्यात एक 5-10% नवीन फ्लोटिंग जे मतदार असतं किंवा पहिले मतदार असतात ते लोक ही निवडणुकीचा निकाल ठरवत राहतात. यावेळी निकाल ठरवताना आपण जर बघितलं तर अनेक गोष्टींचा जो 400चा फटका बसला आणि त्या संविधान बदलायचं तो जे नॅरेशन आलं
ह्या निवडणुकीत थेट लढतच झालेली आहे. तुम्ही जरी 3 पक्ष किंवा 2 पक्ष एकत्र म्हटला तरी एका विरुद्ध एक अशीच लढत झाली. आणि तिसरा जो घटक गेल्या वेळी वंचितचा होता तो यावेळी थोडासा कमी झाला. ते जी मतं एक्स्ट्रा आहेत ती विरोधकांच्या पारड्यात पडली अशी आत्ता हे चित्र आहे. महागाई आणि हे संविधान बदलणार का हे जे विरोधकांनी लावून धरलेला नॅरेटिव्ह होतं त्या दोन्हीचा फायदा हा झाल्याचं दिसून येतं आणि ते महाविकास आघाडीच्या जागा वाढण्यात ते दिसून येतं. महायुती म्हणून 4 पक्ष एकत्र आले. शेवटच्या क्षणी गुढीपाडवा मेळाव्याला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा भाजप आणि महायुतीला देऊ केला. तर मनसेला सोबत घेतल्याचा काही भाजपाला फायदा झालाय? मनसे एक ॲक्च्युली आत्ता जर लक्षात घेतलं आपण किती 400चा नारा जरी भारतीय जनता पक्ष देत असलं तरी त्यांच्या दृष्टीने लक्षात घ्या की 300-350 पर्यंत येतील असा त्यांचा अंदाज. मॅक्झिमम जागा घेणं आणि दिल्लीचं तख्त परत ताब्यात ठेवणं एवढ्या एकमेव उद्देशाने भाजप हे कोणाचीही मदत घ्यायला तयार होतात. त्यानुसार राज ठाकरेला त्यांनी मुंबईत जवळ केलं. कारण मुंबईत शिवसेनेचा एक स्वतःचा बेस आहे, केडर बेस पार्टी आहे ती. त्यामुळे मुंबईत आपल्या जागा कमी होऊ नयेत यासाठी मग ठाकरेंची मदत घ्या. मग ज्यांची मदत मिळेल त्या सगळ्यांची मदत घेण्यात त्यांनी राज ठाकरेला घेतलं. मात्र याच्यात काही करून आपल्या जागा आल्या पाहिजेत ह्या पद्धतीने ते लढत असताना हा वैचारिक जो त्यांचं गोंधळ होत गेला त्यामध्ये अजित पवारांचा घेतलं, राज ठाकरेंना घेतलं. मग अशा वेळी यांची ताकदच आहे का नाही हा प्रश्न जो विरोधक विचारायला लागले आणि त्या तिथं महायुतीची अडचण झाली. त्यामुळं राज ठाकरे घेतले, राज ठाकरेचा फायदा किती झाला याच्यापेक्षा त्यांचा तोटा किती झाला तर तोटा हा जास्त झाला. त्यांनी घेतलं नसतं तर काही फारसा फरक पडला नसता. त्यांनी घेऊन ते फारसा उपयोग झाला नाही असं आता दिसून येतं. एक्झिट पोलनुसार सर साताऱ्यामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पिछाडीवर दाखवत आहेत आणि शशिकांत शिंदे जे आहेत ते आत्ता आघाडीवर दाखवत आहेत. साताऱ्यामध्ये पुन्हा राष्ट्रवादी म्हणजे 2019ला उदयनराजेंनी राजीनामा दिल्यानंतर तिथे श्रीनिवास पवार आले, श्रीनिवास पाटील आले आणि आता पुन्हा तो आपला गड राखण्यात राष्ट्रवादी यशस्वी होईल. मुख्यत्वे शरद पवारांची जर ताकद बघितली राजकीय ताकद तर पुणे जिल्ह्यातला ग्रामीण भाग आणि सातारा ही गेले जवळजवळ 40-50 वर्ष पवार साहेबांची या भागात ताकद आहे. पूर्वी यशवंतराव चव्हाण तिथनं निवडून यायचे. त्यामुळे पूर्णपणे राष्ट्रवादीचा म्हणजे शरद पवारांचे कार्यकर्ते असा बेस होता. शशिकांत शिंदेच्या बाबत दुसरं की एक मागच्या विधानसभेला जरी पडले असले तरी देखील त्यांचा निम्मा मतदारसंघात त्यांची ताकद आहे आणि उर्वरित भागात पृथ्वीराज चव्हाण वगैरे यांची ताकद आहे. उदयन महाराज जर आपण लक्षात घेतलं सातारा शहर आणि लगतचे 1-2 मतदारसंघ सोडलं तर संपूर्ण जिल्ह्यावर उदयन महाराजांची पकड नव्हती. उदयन महाराज सुद्धा पहिल्यांदा निवडून ज्यावेळी आले होते त्यावेळी राष्ट्रवादीच्या मदतीनं आले ते. शशिकांत शिंदेच्या बाबतीत दुसरं जे घडलेलं होतं की जरांगेंचं आंदोलन ज्यावेळी मुंबईला घोंगावत होतं आणि ते वाशीला थांबलं त्यावेळी 2-3 दिवस त्यांचा वाशीत मुक्काम होता. तिथं बरंच मदत कार्य हे शशिकांत शिंदेनं केल्यामुळं तो जो मराठा समाजाचा जो थोडासा जो सॉफ्ट कॉर्नर होता तो शशिकांत शिंदेच्या बाजूनं होता. आणि प्लस उदयन महाराजांपेक्षा शिंदे बरेत हा जो एक कार्यकर्त्यात होतं. पुन्हा शरद पवारांची ताकद होती, त्यांचे 2-3 आमदार तिथं काम करत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. त्यामुळं उदयनराजे विरुद्ध शरद पवार अशी ती लढत इनडायरेक्टली झाली आणि त्याचा बेनिफिट हा शशिकांत शिंदेनं होऊन गेला असं आता चित्र दिसतं. सर राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही भाजपने बराच प्रचार केला होता. अनेक प्रचार सभांमध्ये भाजपाचे नेते अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून अनेक नेते सांगत होते की नरेंद्र मोदी होते म्हणूनच राम मंदिर झालं. म्हणजे प्रचाराचा प्रमुख मुद्दा महागाई बेरोजगारी न बनता राम मंदिर झाला होता. तर या मुद्द्याचा कुठेतरी भाजपला फायदा होईल देशामध्ये? राम मंदिर चा मुद्दा हा प्रचारात येणारे जरी गृहीत धरलं तर राम मंदिराचा फायदा हा त्यांना फक्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ह्या 3 राज्यातच होऊ शकत होता. कारण प्रत्येक राज्याचं स्वतःची एक देवता आहे. हे राम कृष्ण आपण विठ्ठल असं म्हटलं तर देशपातळीवर असले तरी प्रत्येक राज्याला एक स्वतःच आहे. म्हणजे तुम्ही पश्चिम बंगालला तर कालिका मातेची पूजा केली जाते. तुम्ही इकडं मथुरेत वगैरे गेलं तर कृष्णाचं जास्त आहे. तुम्ही इकडं प्रत्येक राजस्थानात गेलं तर कृष्ण आहे, शंकर आहे अशा पद्धतीने. पण रामाचा जो इफेक्ट आहे हा मुख्यत्वे त्या 2-3 राज्यात होता. नंबर 2 की आता अयोध्येचं सुद्धा अजून मला एक्झिट पोलला काही कळत नाही पण तिथं सुद्धा फैजाबादला भाजप पडेल किंवा भाजपचं मतदान कमी होईल अयोध्येत असं एक्झिट पोलच्या वेळी लोक किंवा जे तज्ज्ञ पत्रकार आहेत ते त्या भागातले सांगत होते. राम यांनी एक केलं आणि मंदिर बांधलं हा एक पॉझिटिव्ह साईन सोडला
तर त्याची वेव अशी काही निवडणुकीत जाणवत नव्हती. फक्त त्यांनी एक केलं, त्यांची जी अनेक कामं केली आहेत त्यामधलं एक महत्त्वाचं काम या दृष्टीनेच त्याकडे बघितलं पाहिजे. त्या पलीकडं काही फारसं त्याच्यामुळं मतांचं जे ध्रुवीकरण होईल असं काही चित्र मला त्यावेळी वाटलं नव्हतं ना आत्ताही दिसून आलं नाही. महाराष्ट्रामधला जो सगळ्यात हाय व्होल्टेज मतदारसंघ होता महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा, पण की ए फॉर एम18 बी फॉर बारामती असंच भाजपाचे नेते म्हणत होते. तिथं पवार विरुद्ध पवार, लेक विरुद्ध सून अशी लढत जी आहे ती झाली आणि त्या लढतीमध्ये दोन्ही नेते म्हणजे स्वतः शरद पवार असतील किंवा इकडे अजित पवार असतील, आम्हीच विजयी होऊ असं म्हणताना पाहायला मिळतात. प्रत्यक्षात बारामतीमध्ये काय होऊ शकतं? ॲक्च्युली काय झालं, तिथली लढत ही खूप म्हणजे घासून झाली आहे. इव्हन शेवटच्या दिवसापर्यंत दोघेही उमेदवार अजूनही तिथं दोन्ही बाजूनं आम्ही येऊ इतकी ती क्लोज झालेली आहे. सुप्रिया सुळेंच्या बाबतीत काय झालं की एकतर दोन भाजपचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो अस्वस्थ आत्मा हा एक उल्लेख केला होता आणि दुसरं पालकमंत्री आधीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत आपण शरद पवारांना संपवू हे बोलले होते. याचं जे इनडायरेक्टली किंवा हे जे लोकमानसात जे झालं की अरे पवारांना आपण संपवतोय, बारामती त्या माणसांनी 50 वर्ष उभी केली, हा जो एक पकड घेता आली. त्यामुळे शहर भागात बारामती सुद्धा अजित पवार जरी पुढे राहतील असं वाटत असलं तरी ग्रामीण भागात त्यांचं हे झालं. दुसरी गोष्ट काय झाली की विजय शिवतारेंनी जो पहिले 4-5 दिवस अटॅक चालू केला होता त्यानं अजित पवारांना बऱ्यापैकी डॅमेज केलं. नंतर शिवतारे जरी आले असले किंवा इकडनं त्यांचा सुनेत्रा पवार अर्ज भरत असताना कोंडे देशमुख यांचा प्रवेश तिथे एकनाथ शिंदेच्या गटात झाला, शिवसेने गटातनं. म्हणजे त्यांचे 2 उमेदवार शिवसेनेचे तिथले फिक्स झाले, भोरचे आणि पुरंदरचे. यामुळे तिथले जे काँग्रेस आमदार आहेत हे जे कुंपणावर राहतील का काय अशी जी चर्चा होती ते आपसुकच महाविकास आघाडीच्या याच्यासाठी ताकद लावून आले. त्यामुळे त्या 2 मतदारसंघात आहे. खडकवासला हा जो मतदारसंघ आहे जिथं भाजपचं केडर किती कामाला लागलेलं आहे आणि त्यानंतर आमदारांचं जे गणित असतं पुढचं ज्यांना निवडणूक लढवायचे की त्यांचं चिन्ह आपण आत्ता पोचवलं आणि समजा विधानसभेत 100 दिवसावर विधानसभा आली त्यावेळी जर समोर जर आपण लढायला आलो तर मग त्यांचं चिन्ह पोचवायचं का नाही या भीतीपोटीही आमदारांनी हात आखडच्या प्रमाणे काम केलं आहे अशी एक चर्चा होती. जे खडकवासल्याचा आता 4 तारखेला किती लीड घेत आहेत काय त्याच्यावर कळेल. त्यामुळे उर्वरित भागामध्ये शरद पवारांचं स्वतःचं बेस प्लस अजित पवारांकडेही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अजित पवार विरुद्ध थेट लढत ज्यावेळी शरद पवारांची अशी झाली असली तरी भाजपचा त्यांना उपयोग फक्त खडकवासला मतदारसंघात झाला. पण काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येक ठिकाणी जो थोडाफार मतदान होतं त्याचा फायदा हा शरद पवारांना झालेला आहे. त्यामुळे शरद पवारांचं पारडं हे जड राहिलं. दुसरी गोष्ट त्यांच्या घरामध्ये अजित पवारचं कुटुंब सोडलं तर उर्वरित जे पवारांचं एकत्रित कुटुंब आहे ते सुप्रिया सुळेंच्या मागं उभं राहिलं आणि त्याचा नाही म्हटलं तरी जनमानसात वगैरे परिणाम होतो त्यांचा थेट की एकत्रित बरं का हा फुटला आणि अजित पवारांवर थेट टीका करण्याचं या सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी पूर्ण निवडणुकीत नाही त्याच्या आधी वर्षभर पूर्ण टाळलं. त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट हा सुप्रिया सुळेच्या बाजूने सहानुभूती वाढण्यात झाला. त्याचा फायदा त्यांना एक्झिट पोलला दिसून येतोय. पण तशी तिथली निवडणूक ही तशी तुलनेनं कट टू कट आहे, घासून होईल. म्हणून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ती लढत ही चुरशीचीच राहील असं वाटतं. बारामतीनंतर सर्वांचंच लक्ष लागलं होतं पुण्याकडं. पुण्यात मुरलीधर मोहोळांची उमेदवारी आणि तिकडे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाली. शेवटच्या क्षणी वंचितने वसंत मोरेंना उमेदवारी दिली. MIMनेही आपला उमेदवार जरी उभा केला तरी प्रमुख लढत जी आहे ती धंगेकर आणि मोहोळ यांच्यामध्येच झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पुण्यात काय होऊ शकतं? पुण्यात 2 मतदारसंघ महत्त्वाचे आहेत. एक कोथरूड आणि दुसरं वडगाव शहरी. कोथरूड मतदारसंघामध्ये गिरीश बापट यांनी 1,05,000चं लीड घेतलं होतं. त्यानंतर आपण जर नंतर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटलांचं मताधिक्य हे 25,000 म्हणून खाली आलं. तिथं 2,17,000 मतदान झालेलं आहे. त्यामुळे वरचे 7,000 सोडले. गेल्या वेळी मोहन जोशीनं 42,000 मतं पडली होती. जर धंगेकर तिथं 80,000च्या पुढं सरकले आणि मोहोळांचं लीड जर त्यांनी 30-50च्या मध्ये रोखलं तर मोहोळ अडचणीत येतील असं चित्र आहे. दुसरं वडगाव शहरीमध्ये जवळजवळ 2,41,000 मतदान झालेलं आहे. यामध्ये तिथं जरी धंगेकरांचं विस्कळीत प्रचार असला
तरी देखील जनमानस विशेषतः तिथं वाड्या वस्त्यांची मतदारसंख्या खूप आहे. दलित समाजही मोठ्या प्रमाणावर आहे. या शिवसेनेची तिथं काही पॉकेट्समध्ये ताकद आहे. हे सगळेजण एकत्रितरित्या जर विरोधात आले तर तिथं लीड जर दंगेकरांना जास्त मिळलं तर दंगेकर पुढे जातील असं चित्र आहे. त्या दोनमधले जवळजवळ 40% ते 45% मतदान या दोन मोठ्या मतदारसंघात झालं आहे. त्यावर पुण्याची निवडणूक, पण मला नाही वाटत 20-25,000च्या वर फारसं कोणी पुढं मागं होईल या असं आता चित्र आहे पुण्यात. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्ञानेश्वर बिजले सरांशी सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती अशीच सुरू राहणार आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. Great shot, Anna. Film हो या लाइफ, my motto safety first. इसलिए मैंने अपने कार में लगाया F Protect, इंडिया का पहला engine firefighter. Easy to install on any car. Protect what you love. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे एक्झिट पोल येत आहेत, निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामधली स्थिती आणि देशातली स्थिती या सगळ्या विषयावर आज आपण ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिचले सरांशी चर्चा करतोय. सर, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सोलापूरकडे पण सर्वांचं लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळालं होतं. तिथं ऊसतोड कामगाराचा मुलगा विरुद्ध माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी असा नॅरेटिव्ह भाजपाकडून जो आहे तो सेट करण्यात आला. प्रणिती शिंदेंनी जो म्हणजे राम सातपुतेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक लेटर ऑर तेथे रंगल्याचं देखील पाहायला मिळत होतं. या सगळ्याचा फायदा नेमका कोणाला होऊ शकतो? दोन गोष्टी आहेत की दोनही आमदार हे आक्रमक म्हणून ओळखले जातात. प्रणिती शिंदे ह्या थेट बोलत होत्या आणि गेले 2-3 महिने त्यांनी प्रचारात आपले जोर धरला होता. हिंदुत्ववादी कार्ड आणि दलित कार्ड असं दोन्ही मिक्समध्ये राम सातपुतेंनी वापरलं. त्यामुळे राम सातपुते शेवटच्या आठवड्यामध्ये एकदम रेसमध्ये आले होते. पहिल्यांदा प्रणिती शिंदे ह्या सहज निवडून येतील असं जे चित्र होतं ते शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र राम सातपुते यांनी तिथं त्यांना ब्रेक दिला. यामध्ये अक्कलकोट किंवा विजय देशमुखांचा जो सोलापूर मतदारसंघ आहे, उत्तर सोलापूर, या दोन भागामधनं मात्र भाजप जोरात येईल. पंढरपूर मोहोळ या पट्ट्यातनं प्रणिती शिंदेंना लीड मिळेल असं जरी चित्र असलं तरी प्रणिती शिंदेंचा मध्य सोलापूर आणि ग्रामीण टच असलेला सुभाष देशमुखांचा मतदारसंघ, या मतदारसंघात प्रणिती शिंदेंनी जर लीड घेतलं तर त्या निवडून येतील. अन्यथा सोलापूर शहरात किंवा हिंदुत्वाची जी वेव निर्माण करण्याचा जो प्रयत्न भाजपने शेवटच्या टप्प्यात केला ते जर झालं तर राम सातपुते त्यांना तगडी लढत देतील असं आत्ताचं चित्र आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तिथं प्रचारही जोरदार रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. शिरूरमध्ये काय होऊ शकतं? अमोल कोल्हे पुन्हा येऊ शकतात? शिरूरमध्ये परसेप्शनच्या लढाईमध्ये अमोल कोल्हे पुढे गेले पहिल्यापासून. ॲक्च्युली अमोल कोल्हेंच्या काम 3-4 वर्ष केलं नाही असं त्यांच्या विरुद्ध लोक बोलत होते, विरोधकांची टीका होत होती. परंतु अतिशय कसलेला अभिनेता. आणि दुसरी गोष्ट होती की जर राष्ट्रवादीकडनं घेतलं तर शरद पवारांकडनं 2-3 माणसं अजित पवारांवर थेट अटॅक करत होते. त्यामध्ये कोल्हे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार. यामुळं अजित पवाराला आरेला कार्य ते करत असल्यामुळं त्यांची व्हिडिओ समाज माध्यमावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. आणि दुसरी गोष्ट की त्यांनी आढळरावांना प्रश्न विचारत राहिले. आपण काय केलं याच्यापेक्षा आढळरावांनी काय केलं नाही हे सांगण्यात त्यांनी जी पूर्ण आणि त्याची उत्तर देण्यातच आढळरावांची दमछाक झाली. त्या दमछाकीत आढळरावांचं दुसरं जे प्रॉब्लेम आढळरावांचा झाला की ज्या 15 वर्ष ते शिवसेनेचे खासदार होते, शेवटच्या टप्प्यात त्यांना राष्ट्रवादीकडे येऊन तिकीट घ्यावं लागलं. पण ज्या 3-4 आमदारांशी ते 15 वर्ष लढले त्यांच्याच मतीनं त्यांना आता लढावं लागत होतं. त्यामुळे ती एकत्रित मोठ बांधण्याचं जे अडचणीचं काम आहे हे त्यांना करावं लागलं. मात्र शेवटच्या 3-4 प्रचाराचे शेवटचे 3-4 दिवस धरले तर त्यावेळी घड्याळ चिन्ह हे 3-4 आमदारांकडे असल्यामुळं ते आमदार घड्याळ चिन्ह घेऊन राष्ट्रवादीचे प्रचाराला लागले होते. अजित पवार हे बारामतीची निवडणूक संपल्यानंतर शिरूरमध्ये त्यांनी लक्ष घातलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी भोसरीमध्ये भाजपची जिथं बालेकिल्ला आहे
तिथं लक्ष घातलं होतं. अशा रीतीने शेवटच्या 4-5 दिवसात आढळरावची प्रचाराची पातळी उंचावली होती. मात्र परसेप्शनच्या लढाईमध्ये पहिल्यापासून कोल्हे आघाडीवर राहिलेले आहेत. तेच एक्झिट पोलमध्ये दिसून आलं आपल्याला की कोल्हे पुढं आहेत. या पद्धतीनं कोल्हेंची आत्ताची लढाई ही विनिंगच्या दिशेने चालली असं एक्झिट पोल सांगतं. पण तिथली लढाई सुद्धा नेक टू नेक झालेली आहे. एक्झिट पोलमध्ये सर म्हणजे महाराष्ट्रामध्ये या सगळ्या बारामतीची जागा असेल, शिरूरची जागा असेल, याबरोबर नगर दक्षिणच्या जागेकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. विखे की लंके, एक्झिट पोलनुसार आता लंके तिथे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. प्रश्न काय आहे, आपण एक्झिट पोल ज्यावेळी घेतला जातो त्यावेळी जे बोलके असतात किंवा जे बोलतात तेच मतदारांना टॅप केलं जातं. कारण मला नाही सांगायचं असं म्हणून 10 जण जातात, 11वा म्हणतो तुझ्या प्रश्नाला मी उत्तर देतो. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये बोलकी लोक असतात. सायलेंट वोटर तुलनेनं कमी आपलं आपलं मत देतो निघून जातो. 10-10, 12-12 लाख लोक मतदान करतात. विखेंची एक स्वतःची ताकद आहे तिथं. त्या आज नाही, पिढ्यानं पिढ्या त्यांची 4थी पिढी आता ही सुजय विखे यांची. पण लंके हे शिवसेनेत पूर्वी होते, नंतर राष्ट्रवादीत आले. रस्त्यावरचा स्ट्रीट फायटर जे इथं दंगेकरांबद्दल चित्र आहे तेच लंकेबद्दल लोकांसाठी लढणारा कार्यकर्ता आपला. आणि आपला माणूस हा जो वाड्या वस्त्यातनं आहे. मात्र विखेंचं एक मोठं तिथं स्वतःचं वेगवेगळ्या संस्थांचं सहकारी संस्थांच्या माध्यमातून जाळं आहे. ते जाळं जरी पलीकडच्या मतदारसंघात असलं तरी त्या जाळ्यांचा कार्यकर्त्यांचा वापर केलेला आहे. अशा ह्याच्यात फक्त लंकेंचं कसं आहे की लंके आला पाहिजे, यांना कधीतरी पाडलं पाहिजे, ही जी भूमिका असते त्यानुसार आत्ता लंके आघाडीवर एक्झिट पोलला दिसेल. पण महाराष्ट्रात जर ह्या निवडणुकीत लक्षात घेतलं तर 17 ते 18 मतदारसंघ असे की जिथली लढत ही 50,000च्या आत आहे, त्या मताधिक्याच्या मध्ये राहील. त्यामुळे कोण येईल काय येईल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही. त्या दृष्टीनंच तशीच लढत ही नगरमधली असेल. तिथलं मताधिक्य जे असेल विजयी उमेदवाराचं ते 25 ते 30,000च्या आसपासच राहील असं आता चित्र आहे. सर एक्झिट पोलचे आकडे तर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुमचा अंदाज काय आहे, महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं आणि देशात काय होऊ शकतं? माझ्या अंदाजानुसार मी महाराष्ट्रात पूर्वी बोललो होतो की 24-24चं माझं आकडेवारी होती. 1-2 इकडं तिकडं होतील, पण तेच आत्ता एक्झिट पोलला आत्ता दिसतंय की 22-26 असं ते चित्र दिसतंय. देशामध्ये NDA माझ्या अंदाजे भाजप हा 260 पर्यंत जाईल आणि 25-30 NDAचे येतील आणि 290 ते 300 हा माझा व्यक्तिगतनुसार मी जो हे केला होता त्यानुसार आकडा दिसत होता. आत्ता ते 325 ते 350 या दरम्यान दाखवलं जातं. काँग्रेस महाराष्ट्रात फारच एक्झिट पोलमध्ये कमी आलाय. त्यात सुद्धा ते पश्चिम महाराष्ट्रात 2-3 जागा इकडंच घेत आहेत. ते विदर्भात त्यांचं म्हणजे भाजपने शेवटच्या टप्प्यात विदर्भात आपली विन परत घट्ट केल्याचं दिसतंय. पण त्यानुसार मला वाटतं की आणखी 1-2 जागा काँग्रेसच्या वाढतील असं मला विदर्भातल्या वाटत आहेत. विशेषतः म्हणजे अमरावती जागेचा अजून एक्झिट पोलला स्पेसिफिक आलेलं नाही आहे. तिथं काय होतंय, अकोल्यात कोण येणार आहे, धोत्रे येणार की काँग्रेसचे पाटील येणार आहेत, अशा 1-2-3 जागा तिकडे आहेत. किंवा गडचिरोलीत काय होत आहे, किरसाने येतील का काय, असं ह्या पद्धतीने 1-2 ह्यांनी जे 5 जागा दाखवल्या आहेत त्यामध्ये वर्षा गायकवाडांचं काय होणार आहे, अशा 4-5 जागा आहेत. पण यांनी 5 आता एक्झिट पोलला दिसत आहेत आत्ताच्या. त्यामध्ये आता आणखी काही वाढ होते का नाही ते पाहावं लागेल. खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी इतकं विस्ताराने बोललात. लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण जे आहे ते टॉप न्यूज मराठीवर आपण करणारच आहोत, पाहणारच आहोत. आणि सर्वात स्पष्ट आणि वेगवान आणि सुस्पष्ट असा निकाल जो आहे तो आपण टॉप न्यूज मराठीवर आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अब एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.